देऊ, विक्रम किती बदललाय ना. देवीची आरती करणारा, त्या वस्तीतल्या लोकांमध्ये रमणारा विक्रम तोच आहे यावर विश्वासच बसत नव्हता. आधी कसा उद्धटासारखा आणि उर्मटासारखा बोलायचा ना तू. साक्षी, कधी कधी ना माणसाचा अवगुणच त्याचा गुण ठरतो. म्हणजे बघ ना, विक्रम हट्टी आहे, स्वतःच खरं करणार आहे, पण आज हाच स्वभाव त्याला कठीण परिस्थितीत जगण्यासाठी बळ देत आहे, हो की नाही? कोण कोणाला बळ देते? दादू, काय नाही, असंच. तुम्ही चहा घेणार? नको. दादू, चक्क चहाला नको म्हणताय तुम्ही? हो, मी आज टपरीवरून 2 पाणी कम पिऊन आलोय. दादू, तुम्ही टपरीवर चहा प्यायला? काय करणार? अगं मी नको नको म्हणत होतो, पण तो विक्रम ऐकायलाच तयार नाही. विक्रम? दादू, तुम्ही आणि विक्रम? हो, आणि साक्षी तो का आग्रह करतोय ते पैसे द्यायच्या वेळेस मला समजलं. देऊ, काय अवघड परिस्थिती आहे ग त्याची. 1 कप चहा आणि 2 टोस्ट खाण्या इतके पैसे सुद्धा त्याच्याकडे नव्हते. शेवटी मीच दिले पैसे. म्हणलं त्याची उधारी चालू आहे, त्यात आणखीन माझी भर कशाला. त्याचा पहिला पगार झाला ना की तुमचे पैसे परत करेल तो. करेल, पण मला नाही वाटत तो दिवस कधी उजाडेल. त्याआधीच तो राजमालात गेलेला असेल बिचारा. आणि मी त्याला सांगितलंय की जा बाबा परत. असं का केलं तुम्ही दादू? किती कष्टाने तो तुमच्या अटी पूर्ण करण्यासाठी धडपडतोय. होय ना, पण त्याला अधिक कष्ट पडू नयेत म्हणूनच मी त्याला परत जायला सांगितलं. दादू, तुमच्या या अशाच वागण्यामुळे ना त्याचा आत्मविश्वास गमावून बसेल तो. नाही, मला तर आता असं वाटायला लागलंय की त्यांनी अटी पूर्ण करू नये अशी तुमचीच इच्छा आहे. पण माझी खात्री आहे की काहीही झालं ना तरी विक्रम हार मानणार नाही. ते काही असो, पण एका गोष्टीत मात्र विक्रम नशीबवान आहे. कुठल्याही परिस्थितीत त्याचं समर्थन करणारी देवयानी त्याच्याबरोबर आहे. होय देव, एवढं सांगून सुद्धा तो परत जायला तयार नाही. त्यानं माझीच शिकवणी घेतली. काय तर म्हणे, गणित शिकतो ते मार्क मिळावेत म्हणून नाही, व्यवहार ज्ञान कळावं म्हणून. एक गोष्ट मात्र मान्य केली पाहिजे, मुलात जिद्द आहे आणि तो तुला सुखी ठेवेल. देव, यायचं का आम्ही घरात तुमच्या? लिंगाबा साहेब या ना प्लीज. बसा. नाही, आम्ही इकडेच बसतो. जरा इकडे कसं रिलॅक्स बसता येतं हो. आम्ही तुमच्या कामावर लई खुश बघा, लई खुश. वाह, लई मेहनती तुम्ही, लई. आमच्यासारखंच. आम्ही म्हटलं उन्हातानात हे काही टिकत नाही, पण कमाल केली तुम्ही, कमाल केली. वाह. तर आपलं ठरल्याप्रमाणे एका हप्त्याचं पगाराचं तुमचं आजचं दिवस. म्हटलं आपण स्वतः पगार द्यायला जाऊ म्हणून आलो. अरे पगार ठरल्याप्रमाणे हा तुमचा एका हप्त्याचा पगार 8,000 रुपयाप्रमाणे 2,000 एका हप्त्याचं, आणि हे ओव्हर टाइम. या सांभाळून ठेवा हो. अरे बसा ना तुम्ही, बसा. तुम्ही चहा कॉफी काही?
काही नको, काही जरा महत्वाचं बोलायचं आहे. बसा बसा बसा. हा. अरे बोलू का आम्ही? हो बोला ना सर. तुमच्या कामाचं अंदाज आम्हाला एका हफ्त्यातच आलं. पर आता तुम्ही आमच्याकडं ते सुपरवायझरचं काम करणं आम्हाला पटत नाही हो. पण साहेब तुम्हाला ते माहिती सगळं माहिती सोडा हो. प्रत्येक माणसाचं आपलं एक जोर, एक जिद्द, डिटर्मिनेशन. पर तुमचं क्वालिफिकेशन तिकडे दुर्लक्ष करून कसं चालेल हो. तर आमच्याकडं तुमच्यासाठी एक ऑफर. ते ऑफर तुम्हाला पटलं तर महिन्याचं 8,000चं 8 लाख पण होईल हो. कसली ऑफर? काय नाही हो, ते तुमच्या क्वालिफिकेशनचा वापर करण्याच्या बदल्यात आम्ही आमच्या नेक्स्ट प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला 50% पार्टनरशिप देणार. पार्टनरशिप? ती सुद्धा अशी अचानक? काही नाही, तुम्ही त्याच्या बदल्यात ते राजेश शिर्के कंपनीचं जे नेटवर्क कॉन्टॅक्टचं ते आमच्या कंपनीसाठी वापरायचं. आणि ते तुम्हाला काही डिफिकल्ट नाही हो. माफ करा सर. या उद्देशाने जर तुम्ही आम्हाला सहानुभूती दाखवणार असाल तर आम्हाला ते जमणार नाही. काय प्रॉब्लेम? आम्ही आमचं घर सोडलं लिंगाप्पा साहेब. आमच्या पुढे असलेलं राजेश शिर्के नाव सोडले, पण याचा अर्थ भैया साहेब आमचे शत्रू आहेत असं नाही होत. आमचा वापर करून घ्यायचा जर तुमचा उद्देश असेल तुमच्या फायद्यासाठी, तर आम्ही आज तुमची नोकरी सोडायला तयार आहोत. एस टू नाराज? एक लक्षात घ्या, आम्ही तुम्हाला तुमचं भाऊ त्याच्याशी दुश्मनी करा असं सांगत नाही. हे बिझनेस हो. पर तुम्हाला मंजूर नसलं तर सोडा हो. पर त्याच्यासाठी नोकरी सोडण्याचं गरज नाही. एन्नो खरे तल्ला. आमची पहिली कमाई तुझ्या पायाशी. तुझा आशीर्वाद असाच आमच्यावर राहू दे. हा विक्रम बोल. देवयानी, आम्ही आज खूप खुश आहोत.
कारण नाही विचारणार मला? सांग ना काय झालं. चला मी तुला एक संधी देतो ओळखण्याची. ओळख काय घडलं असेल. विक्रम सांग ना लवकर. देवयानी आमच्या पहिल्या नोकरीचा पहिला पगार आमच्या हातात पडला. विक्रमादित्यनी त्याच्या आयुष्यात स्वकष्टातून मिळवलेली पहिली कमाई. कॉंग्रॅच्युलेशन्स विक्रम. थँक्यू. बरं आता या आमच्या पहिल्या पगाराचं सेलिब्रेशन व्हायला पाहिजे ना. मग तू ताबडतोब इकडे निघून ये आम्हाला भेटायला. हो लगेच येते. ये आम्ही तुझी वाट पाहतोय. विक्रम खरंच आज मलाही खूप खूप आनंद झालाय. कॉंग्रॅट्स अगेन. थँक्यू. बाय. अरे मी रॉकीशी बोलले. यो प्लीज. हां नाही. हां मी तुला नंतर करते फोन. ओके बाय. काकू काय झालं? कुणाला शोधतेस का? हे देव 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 कुठे गेलीये ग? देव अगं देव तर विक्रमला भेटायला गेली आहे. मला मग अशी बाहेर भेटली ना तेव्हा मला म्हणाली. काकू काय झालं? अगं विक्रमला तर भेटायला गेली आहे. त्यात एवढं कसलं टेन्शन आहे? हां हो तू एक काम करतेस का? हां सांग काय? म्हणजे फोन लावतेस का देवला? मी बोलते लगेच तिच्याशी. काही प्रॉब्लेम आहे का? नाही ग प्रॉब्लेम असं नाही आहे पण हां काय झालं? काय म्हण? काकू नाही लागत आहे फोन. लागत आहे? काकू सांग ना मला. मी काय करू शकते का? अगं तू काय करणार? तो हां नाही तू फोन लाव ना. फोन म्हणजे पुन्हा ट्राय कर. काकू पण सांग ना. म्हणजे मी श्रावणी मी सांगते तेवढं कर ना प्लीज. लाव ना. नाही लागत आहे ना? स्विच ऑफ. तू असं ट्राय करत राहा पुन्हा आणि मला हाक मार लगेच लागला की. ठीक आहे. नक्की? हां मी आलेच. फोन लावत हो राहा. हो हो लावते. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. Congrats to you too. चला सेलिब्रेशन करायचं आहे ना. कुठे जाऊया? जाऊया ना.
आम्ही एक नवीन आणि खूप छान हॉटेल शोधून काढलंय. हा थांब, आलो आम्ही. ठीक आहे, बस. काय चाललंय विक्रम? तेव्हा काय करतोस तू हे? विक्रम, येस, ही आहे आपली कॅन्डल लाईट भेळ. आम्ही आमच्या हाताने तयार केलेली भेळ. अरे पण हे सगळं करायची काही गरज होती का? इथल्याच कुठल्या तरी छोट्याशा हॉटेलमध्ये गेलो असतो ना. हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेट करणे इतके पैसे आमच्याकडे नाही आहेत आणि आत्ता आमची खरंच तेवढी ऐपत नाही. खरं तर आत्ता आम्हाला मिळालेले पैसे आम्ही सगळेच्या सगळे सेलिब्रेशनवरती उडवू शकत नाही, कारण तुझ्या दादूंचा काही भरोसा नाही. म्हणजे उद्या जर ते आम्हाला म्हणाले की तुला मिळालेला पहिला पगार आम्हाला बघायचा आहे, तर आम्ही कुठं आणणार आहोत पैसे? विक्रम प्लीज. तू खा ना. कशी झाली? छान झाली. थोडी गोड जास्त झाली आहे का? गोड? हा, खाऊन बघतो. मकरन, अरे कुठे गेला होतास तू? मी केव्हाची वाट बघत होते तुझी. काय झालं वहिनी, एवढी का घाबरलीस तू? अरे काय झालं काय सांग ना. तू तू बस आधी, सांगते मी. बस तू बस. काय झालंय? मकरन, रणवीर राजेंचा फोन आला होता. रणवीर राजेंचा फोन? का? थांब, नको घेऊस. अगं असं काय वहिनी, फोन घेऊ दे ना. हॅलो, सॉरी रॉंग नंबर आहे. वहिनी काय झालंय? विक्रम बाबांची अट पूर्ण करण्यासाठी घर सोडून गेला. ते साईमा आणि रणवीर राजेंना अजिबात मान्य नाहीये. हो बरोबरच आहे, पण मग त्या संदर्भात रणवीर राजेंनी इथे फोन करायचं काय कारण? फोनवर त्याने धमकी दिली आहे मला. धमकी? कशासाठी? आणि तुला? वहिनी काय झालं नीट सांगशील का तू? हे बघ, विक्रम आणि देऊचं लग्न रणवीर राजेंना मुळीच मान्य नाहीये. हे लग्न ते होऊ देणार नाहीत आणि ते देऊ आणि विक्रमला गोळ्या घालून ठार सुद्धा करते. काय? आणि मकरन, एवढंही करून देऊ आणि विक्रमचं लग्न झालं तर रणवीर राजे देऊला विधवा करायला
काय? अभिलाषा, आता हे जे काही तू ऐकलेस ते कृपा करून देऊला सांगू नकोस ग. कारण हे कुणालाही सांगायचं नाही अशी सुद्धा धमकी दिली आहे रणवीरराजांनी.